नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर गर्दी न करता घरी बसून QR कोडच्या माध्यमातून ई-KYC करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केलं। सोलापूर शहरात BPCL, IOCL आणि HPCL या 3 गॅस कंपनीच्या एकूण 20 गॅस एजन्सीज कार्यरत असून गॅस एजन्सीसमोर नागरिक हे ई-KYCसाठी तसंच गॅस सिलेंडर बुकिंगची माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत। तरी नागरिकांनी घरी बसून QR कोडच्या माध्यमातून ई-KYC करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की जिल्ह्यात LPGचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग करावं। त्यांना विहित केलेल्या कालावधीत घरपोच गॅस सिलेंडर मिळणार आहे। त्याप्रमाणेच नागरिकांनी ई-KYC करण्यासाठी प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या QR कोडचा वापर करावा। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरज नसताना बुकिंग करू नये। सोलापूर जिल्ह्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि LPGचा मागणीप्रमाणे साठा उपलब्ध होत आहे असं त्यांनी सांगितलं। गॅस एजन्सीमध्ये ई-KYC करण्यासाठी तसंच बुकिंगची माहिती विचारण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आलं असून यासाठी पुरवठा विभागाचे 3 कर्मचारी तसंच HPCL, BPCL आणि IOCL या कंपनीचा एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे। या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडं गॅस सिलेंडरच्या अनुषंगानं आलेल्या तक्रारींविषयी त्यांचं निवारण करून समाधान व्यक्त केलं जात आहे असंही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितलं। सर्वांना नमस्कार, मी कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर। आज मी LPG स्टॉकच्याबद्दल सविस्तर आढावा घेतलेली आहेत। मी सर्वांना सांगायचं इच्छितो की सर्वप्रथम सोलापूरमध्ये पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे। दररोजच्या डिमांडपेक्षा अवेलेबिलिटी आमच्याकडे पुरेसे आहेत आणि ई-KYC आता विशेषतः मला अशा लक्षात आलं आहे की रांगेत एजन्सीच्या बाहेर रांगेत भरपूर लोक खडे आहेत। हे करायची गरज नाही आहे। ई-KYC आपल्याला QR कोड मार्फतसुद्धा आपल्याला करता येईल, ऑनलाईनमध्ये सुद्धा आपल्याला करता येईल। हे सोपी करण्यासाठी ऑलरेडी आम्ही बाईटसुद्धा दिलेली आहेत। परत एकदा तुम्हाला मी सर्वांना आवाहन करतो की ई-KYC जे काही करायचे आपल्याला रांगे यायची गरज नाही आहे। आपल्याला घरी बसून QR कोड वापरून आपल्याला ऑनलाईनमध्ये सुद्धा आपल्याला 2-3 मिनिटला आपल्याला ई-KYC करता येईल। धन्यवाद।